पेज नंबर 131 मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ मार्क्स दिलेत. बरं सर, गुणांची टक्केवारी काय काय दिवे लावलेत बघा मुलांनी. 0 to 20% देर आर 3 स्टुडंट्स. 20 to 40% देर आर 7 स्टुडंट्स. ज्या मुलांना 40 to 60 मार्क्स मिळाले 15 स्टुडंट. ज्या मुलांना 60 to 80% मिळालेत असे 20 स्टुडंट्स. आणि ज्याला 80 to 100 म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थी 80 to 100% मार्क्स किती? फक्त 5. बरं सर, तुम्ही फक्त अशी 5 मुलं आहात, लक्षात घ्या. सो म्हणून तुम्ही इतका अभ्यास करता, छान. मग त्यांनी सांगितले फाइंड मीन ऑफ द पर्सेंटेज ऑफ मार्क्स. ह्याचं पर्सेंटेज ऑफ मार्क्सचं मीन काढायचं आहे मध्य. थोडंसं बघा बरं किती येईल. 0 to 20 ह्याचा एक्साय काय येईल? 10 येईल. 20 आणि 40चं काय येईल? 30 येईल. 40 आणि 60चं मिडल काय येईल? 50 येईल. हे सगळे एक्साय आहेत. एक्साय मिडल टर्म. 60 आणि 70च्या मध्ये काय येईल? 60 आणि 70. 80 आणि 100च्या मध्ये किती येईल? 90. हे सगळे एक्साय आहेत. मग एक्साय झाले, हे एफ आय आहेत सगळे. मल्टिप्लिकेशन करा, आन्सर. आणि टोटल मीन ऑफ द पर्सेंटेज ऑफ मार्क्स किती आहे? 56.8%. ओके, लक्षात घ्या. हे काही उन्हाळा चालू आहे ना सर, समर वेकेशन. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर कसे आहेत गावांचे? टेम्परेचर 24 to 28 डिग्री सेंटीग्रेड तापमान 4 टाउन्समध्ये आहे. 28 डिग्री to 32 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर 5 टाउन्समध्ये आहे. 32 to 36 आपल्याकडले दिसते, लक्षात घ्या. डिग्री सेंटीग्रेड 7 टाउन्समध्ये आहे. 36 to 40 डिग्री सेंटीग्रेड 8 टाउन्समध्ये आणि 40 to 44 डिग्री सेंटीग्रेड 6 टाउन्समध्ये, लक्षात घ्या सर. मग त्याचं मिडल कसं येईल बघा सर. 24 आणि 28चं मिडल कसं येईल पहा इथे. 24, 25, 26, 27 आणि 28. हिकडले 2 सोडा, हिकडले 2 सोडा, 26. म्हणजे याची मिडल काय येईल बघा सर. 26 येईल. 24 + 2 ह्याचं मिडल. 24 + 2 30. ह्याचं मिडल 34. ह्याचं मिडल 38. 36 + 2 2 ऍड करायचं. 40 + 2 42. 40 आणि 44चं मिडल. हे सगळे एक्साय झाले. एक्साय झाले सर, लक्षात घ्या. आणि हे सगळे एफ आय. जस्ट मल्टिप्लाय, फिनिश. आणि विल गेट द मीन ऑफ द मॅक्झिमम टेम्परेचर 34.96% डिग्री सेंटीग्रेड. 34.96 डिग्री 36.9 डिग्री सेंटीग्रेड. Okay, now the 6.1, it's very quite easy example. Time आहे सर फॉर स्टडी. मुलं अभ्यास करायला लागलेत. तुम्ही अभ्यास करताय ना, अभ्यास 0 to 2 hours डेली. अशी किती मुलं आहेत? 7 आहेत. कोण अर्धा तास करते, कोण तास करते, कोण 2 तास करते. अशी मुलं किती आहेत? 7. 2 ते 4 तास. कोण 2 तास, कोण 2.5 तास, कोण 3 तास, 4 तास. 18 मुलं आहेत. 4 to 6 hours डेली. कोण 4 hours, कोण 4.5 hours, कोण 5 hours, कोण 5.5 hours, 6 hours. किती मुलं? 12. 6 and 8 hours. आता तुम्ही असाल ना 6 and 8 hours दररोज स्टडी करताय ना. 6 hours to 8 hours, बरोबर, लक्षात घ्या. त्याच्यावर 10 स्टुडंट्स आहेत. आणि 8 to 10 फार कमी, नाहीतच 3 स्टुडंट्स ओनली, बरोबर, लक्षात घ्या. सो फाइंड मीन टाइम फॉर देअर स्टडीज अवर्स मध्ये आहे. याचं मिडल कसं येईल? 0 to 2 याचं मिडल 1 येईल. 2 to 4 याचं 3 येईल. 4 to 6 5 येईल. 6 to 8 7 येईल. 8 to 10 9 येईल. हे सगळे एक्स आहे. मिडल त्याच्यामधलं बघायचं मिडल एक्स आहे. आणि हे एफ आय आहे. मल्टिप्लाय करा एफ आय एक्स आहे. फाईन, फिनिश. मिल्क सोल्ड. सर मिल्क सोल्ड लिटरमध्ये आहे. दररोज किती दूध विकलं जातं? 1 ते 2 लिटर. किती ग्राहकांना? 17 कस्टमर्स. 2 to 3 liters 13 कस्टमर्स. 3 to 4 liters 10 कस्टमर्स. दररोज दूध घेत आहेत. 4 to 5 liters 7 कस्टमर्स. 5 to 6 liters 3 कस्टमर्स. तर अशा त्याचं मिडल काय येईल बघा. त्याचं मिडल 1 to 2 हे येणार 1.5. हे एक्स आहे. 2 आणि 3चं मिडल 2.5 लिटर, 2.5 लिटर मिडल. 3 आणि 4चं मिडल 3.5. 4 आणि 5चं मिडल 4.5.
5 आणि 6 मिडल 5.5 लिटर्स. हे सगळं काय झालं XI आणि हे FI. जस्ट मल्टिप्लाय FI into XI and you will get the answer. Find the mean of the milk sold. किती येणार आहे 2.82 लिटर. हे मीन लक्षात घ्या ऑफ द मिल्क आहे. त्याचं हे जे इथं जे हे असतं युनिट असतं, लिटर असेल, आवर्स असेल, हे जे डिग्री सेंटीग्रेड असेल, डिग्री सेंटीग्रेड हे असेल किंवा हे मार्क्स असेल, हे आन्सर्स असते. आन्सरचं युनिट, आन्सरचं युनिट आहे सर हे. इथे लास्ट बरोबर सर. प्रॉब्लेम सेट मधलं 5th आहे. फाइंड द मीन अमाऊंट एड. एड म्हणजे मदत, मदतीच्या रकमेचा मध्य काढा. बरोबर सर. अमाऊंट ऑफ एड, मदतीची रक्कम इन 1000 रुपीज. मदत लोकांनी 1000 मध्ये केली. 50 ते 60,000, 50 to 60,000 रुपीज. किती फॅमिलीजनी दिलेत? 7 डोनेशन मदत दिली. लक्षात दिले. 60 to 70,000 रुपीज गव्हर्नमेंटने दिलेत. किती फॅमिलीजना? 13 फॅमिलीजना. 70 to 80,000 रुपीज मदत हेल्प दिलेली आहे 20 फॅमिलीजना. 80 to 90,000 लक्षात घ्या रुपीज पूरग्रस्त वगैरे जे असतात लक्षात घ्या त्या लोकांना 6 फॅमिलीजना दिले. अँड 90 to 100,000 1 लाख लक्षात घ्या असे किती ना 4 फॅमिलीजना दिलेत सर. मग आता ह्याचं मिडल काढा सर. 50 आणि 60च्या मध्ये काय येईल? 55. 60 आणि 70च्या मध्ये 65. 70 आणि 80च्या मध्ये 75. 80 आणि 90च्या मध्ये 85. 90 आणि 100च्या मध्ये 95. हे सगळे काय झाले? XI. आणि हे झाले FI. FI into XI करा. किती मीन आहे? 72.4 थाउजंड रुपीज. म्हणजे 72,400 रुपीज. 72,400 रुपीज. हे कसं असतंय? ह्याचा मीन काढत असताना, हा मीन काढत असताना हे जे 72.4 आहे इंटू 100,000 होते सर. म्हणजेच कसं होतंय? 72.4 अपॉन 10 इंटू 1000. मग हे 1000 म्हणलं, हे 2 झिरोला एक झिरो आहे ना सर. 1 झिरोला 1 झिरो कॅन्सल होईल, एकच झिरो आहे. हा 1 झिरोला 1 झिरो कॅन्सल होईल. म्हणजे कसं होईल बघा सर? 72400, 72,400. दिस इज द मीन. काय सर मदतीचा मध्य किती आहे? मदतीचा मध्य 72,400 रुपीज. 72.4 थाउजंड रुपीज म्हणजेच 72,400 रुपीज. हा लक्षात घ्या मीन आला. हे 1000 ह्याला गुणायचं असते सर, इंटू 1000 करायचं, असा त्याचा अर्थ असतो. लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे 5 होमवर्क्स आहेत. क्वाइट इझी. आय हॅव एक्सप्लेन्ड XI. Just you want to do the multiplication and addition, finding summation of FI, finding summation of FI XI, and use the formula that is mean is equal to summation of FI XI divided by summation of FI. Finish. Quite easy. Do these 5 homeworks and we will see next assumed mean method. Thank you. Hello students, today we are going to learn second method of finding the mean, that is assumed mean method, grahit madhya paddhat. See this example. Find mean of production of oranges, संत्र्याच्या उत्पादनाचा मध्य काढा. तर प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस इन 1000 रुपीज and number of farm owners, शेतमालक, शेतमालकांची संख्या आणि संत्र्याचं उत्पादन 25,000 ते 30,000 रुपयाचं उत्पादन 20 शेतकऱ्यांनी काढलेलं आहे. 30,000 to 35,000 प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस 25 फार्मर्सनी काढलेलं आहे. 35,000 to 4,000 प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस आर बाय 15 farm owners. 40,000 to 45,000 production of oranges by 10 farm owners, and 45,000 to 50,000 production of oranges by 10 farm owners. These are the rupees.
that is 10 farm owners produced oranges costing rupees 45,000 to 50,000 rupees. This is the meaning. म्हणजे 10 शेत मालकांनी 45,000 ते 50,000 इतकं संत्र्याचं उत्पन्न काढलेलं आहे. 45,000 रुपये ते 50,000 रुपये इतक्या किमतीचं संत्र्याचं उत्पादन काढलेलं आहे. इथे आपण बघूया, पहिल्याला आपण काय म्हणणार सांगा सर? ह्याला आपण म्हणणार क्लास, आणि ह्याला काय म्हणणार सांगा सर? फ्रिक्वेन्सी. सेकंड फ्रिक्वेन्सी. मराठीमध्ये ह्याला वर्ग, आणि ह्याला आपण काय म्हणणार? वारंवारता. हा वर्ग आहे आणि हा वारंवारता आहे. मग इथं टेबल कसं येणार बघा सर? टेबल येत असताना लक्षात पाहिजे, पहिलं जे आहे लक्षात घ्या ते क्लास, दुसरं जे आहे ते क्लास मार्क, दुसरं जे आहे ते काय सांगा सर? क्लास मार्क. त्याला मराठीमध्ये वर्गमध्य असं म्हणतात, त्यालाच XI म्हणतो आपण. त्याच्यानंतर सर इथे ॲझ्युम्ड मीन मेथडमध्ये ह्यात A मानला जातो. मग DI काढलं जातं. DI इज इक्वल टू XI वजा A. मग जे DI काढल्यानंतर लक्षात घ्या, मग जे येतं ते FI, दॅट इज फ्रिक्वेन्सी, दॅट इज फ्रिक्वेन्सी, आणि त्याला आपण FI म्हणतो. लक्षात घ्या, हा फ्रिक्वेन्सी सर, दिस इज द फ्रिक्वेन्सी FI. आणि मग लास्ट कॉलम जो येतो लक्षात घ्या तो FI इंटू DI. ह्या दोघांचा जे असतं ते प्रोडक्शन, हे FI इंटू DI याचा लक्षात घ्या गुणाकार येतो सर, मल्टिप्लिकेशन येतं. बरोबर. आता हा जो क्लास आहे तो क्लास इथं लिहायला पाहिजे. लक्षात घ्या सर, इथं क्लास मार्क म्हणजे वर्गाचा मध्य येईल. बरोबर. A काय मानायचं आहे तो आपण ठरवू शकतो. बरोबर. सर्वांचं उत्तर 1 यावं म्हणून शक्यतो आपण A एकच घेतो. बघूया काय होतंय इथे. पहा आता क्लास काय काय क्लास लिहूया सर. पहिला क्लास आहे 25,000 टू 30,000. दुसरा जो आहे तो 30,000 रुपीज टू 35,000 रुपीज. तिसरा जो आहे 35,000 रुपीज टू 40,000 रुपीज, 40,000 रुपीज टू 45,000 रुपीज, आणि 45,000 रुपीज टू 50,000 रुपीज. हे लक्षात घ्या झाले. आता ह्याच्यावरून फ्रिक्वेन्सी लिहायची आहे सर. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? ज्या 20 फार्म ओनर्स प्रोड्युस्ड ऑरेंजेस कॉस्टिंग 25,000 टू 30,000 रुपीज. 20 शेतमजुरांनी, फ्रिक्वेन्सी इथं लिहायची सर, 20 शेतमालकांनी 25,000 ते 30,000 रुपयाच्या संत्र्यांचं उत्पादन केलं. बरोबर सर. इथे आणखीन इथं फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे सर. इथे किती आहे सांगा सर? 25 फार्म ओनर्स 35,000 ते 40,000 इतक्या किमतीच्या संत्र्याचं उत्पादन किती शेतकऱ्यांनी केलं? 15,000. 10 फार्म ओनर्स, इथे 10 फार्म ओनर्स प्रोड्युस्ड oranges costing 40,000 to 45,000 rupees. And last one, किती आहे सांगा सर? अगेन 10 farm owners produced oranges costing 45,000 to 50,000 rupees. तर नाव आपल्याला XI काढायचं आहे सर. XI काढायला फॉर्म्युला आहे सर. कसं काढतो आपण XI सांगा बरं सर? इथे आपण घेऊया X1 इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. राईट. मग व्हॉट इज द लोअर लिमिट? इथे बघा सर, इकडे या. हे लोअर लिमिट 25, अप्पर लिमिट 30. 25 प्लस 30, 25 प्लस 30 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती झाले सांगा सर? 55 डिवायडेड बाय 2 इट इज इक्वल टू. आता 50च्या निम्म 25 आणि 5च्या निम्म 2.5. Half of 50 is 25 and half of 5 is 2.5. That is 25 plus 2.5, that is 27.5. किती आले बघा सर? 27.5. that is X1. मग इथं आलंय 27.5. बघा सर येते काय? 27.5. मग 25 प्लस 2.5. बरोबर सर. 25 प्लस 2.5 म्हणजे 27.5. ह्यात पुन्हा 2.5 ॲड करा. 30 प्लस 2.5 म्हणजे किती येणार? 32.5. ह्या 2.5 हाफ करा.
37.5 ह्यात अडीच मिळवा 2.5 40 प्लस 2.5 42.5 45 plus 2.5 that is 47.5. This is the actual formula, lower limit plus upper limit divided by 2. या फॉर्म्युलेने आपण काढू शकतो. हे जस्ट टेक्निक आपण वापरलं. 27.5 कसे आले तर लोअर लिमिटमध्ये 2.5 ॲड केले, तसंच ह्या लोअर लिमिटमध्ये 2.5 ॲड केले, ह्या लोअर लिमिटमध्ये 2.5 ॲड केले, ह्या लोअर लिमिटमध्ये 2.5 ॲड केले, या लोअर लिमिटमध्ये 2.5 ॲड केले. पहिलं असं काढून घ्या आणि त्याच्यावरून ॲडजस्ट करा. आता डी आय काढायचं आहे. आता ह्याच्यावरून ए ठरवायचा. ए ठरवताना काहीच त्रास नाही आहे. हे वरचे 2 सोडा, खालचे 2 सोडा. दिस इज व्हॅल्यू ऑफ ए 37.5. म्हणजे इथे ए ची व्हॅल्यू किती येणार बघा सर 37.5 ही येणार. एक्स आयची व्हॅल्यू बदलत राहील सर, जी असेल ती इथे एक्स आयची व्हॅल्यू बदलत राहील बघा. आणि खालून घेताना घ्या हे D1 D2 D3 D4 D5. मग इथं D5 पहिल्यांदा काढूया. बघा बरं D5 कसं येईल. हे D5 इज इक्वल टू X5 मायनस ए. X5 मायनस ए. व्हॉट इज X5? 47.5. 47.5 मायनस 37.5. 37.5 किती राहिले सांगा सर 10. म्हणजे इथं किती आले बघा सर हे 10 आले बरोबर आहे. 42.5 D4 काढला. D4 इज इक्वल टू X4 मायनस ए. व्हॉट इज X4? 42.5. 42.5 मायनस 37.5 घ्या बरं बाजूला. कसं होईल 42.5 आणि 37.5 550 12 minus 7. 12 minus 7 is 5 and 440 that is 5.0 means 5. D4's value is 5. So this is 5. आता now 37.5 minus 37.5 is 0. हे 5 आहे म्हटल्यावर हे -5 आणि हे -10. 0च्या वर मायनस येते सर. 0च्या वर मायनस येते. खालचे 2 काढून घ्या, वरचा ॲडजस्ट करा. आता कसं होतंय FIDI. FIDIचं मल्टिप्लिकेशन करा सर. इथे कसं होईल बघा मायनस इंटू प्लस. लक्ष सर्वांचं मायनस इंटू प्लस दॅट इज मायनस 20 इंटू 10 200 मायनस इंटू प्लस मायनस 25 5 125 125. इथं 0 इंटू एनिथिंग इज 0. 5 10 जा 50 10 10 जा 100. आता ह्याची लक्षात घ्या इथं बेरीज करा ही. and this is known as summation of FIXI. Summation of FIXI and this is known as summation of summation of FIDI. Summation of FIDI and this is FI बघा बरं 5 plus 5 10 1 plus 2 3 4 5 6 7 8 80. आता ह्याचे सर प्लस वालेच हे करायला पाहिजे. हे किती आले सांगा सर 150 प्लस हे किती आले बघा सर. साइन्स आर सेम सो मेक ॲडिशन. 200 plus 125 means 325. साइन ऑफ बिगर इज मायनस. मायनस 325 इथे घ्या. मायनस 325 प्लस 150. पहा बरं साइन्स आर डिफरंट. मेक सबस्ट्रॅक्शन. 5 minus 0 5. 12 minus 5 7 and 3 minus 2 is 1. चिन्ह मोठ्याचं द्या. गिव द साइन ऑफ बिगर नंबर मायनस. minus 175. So this is the answer minus 700. Now we are going to find out the x bar mean. How kaskai? What is the formula for x bar? X bar is equal to a plus d bar. What is the value of a? A value of a is 37.5. What is the value of d bar? Summation of FIDI divided by summation of FI. It is equal to 37.5 plus what is summation of FIDI minus 175
and summation of Fi is 80. Now, plus into minus is minus 37.5 minus इथं 80 आले आणि हे 175. 8 नी डिवाइड करा. छेदामध्ये लक्षात घ्या, इन द डिनॉमिनेटर 10 आलं पाहिजे. 8 नी डिवाइड करा. 8 10 जा 80. आता 175 ला 8 नी डिवाइड करा. 175 ला या ठिकाणी लक्षात घ्या 8 नी डिवाइड करा. बघूया आपण करूया. लक्षात घ्या सर, इथे 175 डिवाइडेड बाय 8. 8 2 जा 16. 1 रिमेन. 8 1 जा 8. 15 minus 8 is 7. 7 is small. 7 is small. There is nothing to take, so we will take the 0. Take point here. 8 8 जा 64. 6 remain. 8 7 जा 56. 4 remain. 8 5 जा 40. Finish. 8 5 जा 40. Finish. वे किती आले? 21 point. What is the answer? इथं काय आलं बघा सर? 21.875. आता हे 10 आहे. दिस इज द 1 0. त्यामुळे हे जे पॉइंट आहे हा एक घर इकडं सरकवायचा इथे. दॅट इज द आन्सर इज 2 point. किती येणार बघा सर? 2 point. सो देअरफॉर x bar is equal to, we'll write here, this is all the values of x bar. Right? What is the value of x bar here? Now x bar is equal to 37.5 minus हा पॉइंट इकडे आला 2.1875. 1875. पॉइंटच्या पुढे 2 डिजिट बस होतील, त्यामुळे हे कट करा. 5 कट केल्यामुळे हे 1 ॲड होईल. हे 7 कट केल्यामुळे ह्यात एक 1 ॲड होईल. 2.19. म्हणजे कसं होईल सांगा? एक्स बार इज इक्वल टू 37.5 मायनस 2.19. आता ह्याचं आन्सरच आलं बघा सर, मीन. दिस इज द मीन. आन्सर हे यायला पाहिजे 35.30,000 रुपीज. बघूया येते का? 37.5 and this is 2.19. Okay. Now take this 0 here. Take this 0 here and make subtraction. Now 0 minus 9. 10 minus 9 is 1. 5 minus 2 is 3. 7 minus 2 is 5 and 3. 35.30 or 31. 35.31. 35.31 thousands रुपीज. लक्षात घ्या सर, thousands रुपीज. पुढे याचं काय अर्थ झालं? thousands. What will be the answer? What will be the answer? लक्षात घ्या. लास्ट आन्सर इज therefore x bar is equal to, therefore last answer is x bar is equal to, here take care, 35,310 rupees. 35,310 rupees. 35,310 rupees. This is the actual answer. This is thousands. 35.31. Thousands म्हणजे लक्षात घ्या 35,310 rupees. इथे काही नाही म्हणजे 0. काही नाही म्हणजे लक्षात घ्या 0. लक्षात घ्या. बरोबर? 30. सो दिस विल बी द आन्सर. आपण हे बघा, लक्षात घ्या, हे पहिला जो कॉलम आहे तो क्लास आहे. दुसरा जो हा कॉलम आहे तो फ्रिक्वेन्सी आहे, इथे येईल. हा XI आणि हा DI याच्यामध्ये येतो सर. हे कॉलम तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. बरोबर? आणि अशाच प्रकारचं हे एक्झाम्पल हे या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल. हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत हे रफ कॅल्क्युलेशन्स. हे रफ कॅल्क्युलेशन्स इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या. एक्झामिनरला एखाद्या वेळेस तुम्हाला दाखवायला लागतील. बरोबर सर? हे रफ कॅल्क्युलेशन्स आहेत. दीज आर द रफ कॅल्क्युलेशन्स.
These are the rough calculations. ओके, आणि लक्षात घ्या अशा प्रकारचा हा टेबल येईल. ॲझ्युम्ड मीन मेथड, काही होमवर्क्स आपण या ठिकाणी बघणार आहोत.